अर्थसंकल्प मांडताना गोंधळ घालण्याच्या आरोपाखाली विरोधी पक्षाच्या तब्बल 19 आमदारांचं थेट 9 महिन्यांसाठी निलंबन केलंय। अर्थसंकल्प मंजूर करून घेण्यासाठी बहुमताची आवश्यकता असल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी ही खेळी केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। निलंबित आमदारांशी आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी साधलेला हा संवाद। अर्थसंकल्पात अडथळे आणणारे आणि त्यावेळेला घोषणाबाजी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या 19 आमदारांना निलंबित करण्यात आले। काही आमदार आपल्यासोबत आहेत, त्यांच्या या संदर्भातल्या काय भावना आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत। दत्तात्रय भरणे आपल्यासोबत आहेत। 19 आमदारांना आणि तेही जवळपास वर्षभराच्या कालावधीसाठी, 3 अधिवेशनाला तुम्ही आता मुकणार आहात। अधिवेशनाला मुकण्यापेक्षा आम्हाला एक समाधान आहे की आपल्या सगळ्यांना माहिती गेली 2 वर्ष भीषण असा दुष्काळ या राज्यामध्ये आहे। शेतकरी खूप अडचणीत आलेला आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीशिवाय कुठलाही पर्याय नाही आपल्या सगळ्यांना दिसत नाही। तेव्हा आमच्या शेतकऱ्यांसाठी आज त्यांनी आम्हाला निलंबित केलं। असं शेतकऱ्यांसाठी आम्हाला किती वेळा जरी निलंबित केलं त्यात आम्हाला काय फरक पडणार नाही। परंतु आमची जी बाजू आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली पाहिजे, यासाठी निश्चित प्रकारे आम्ही अजूनही आमचं हे आंदोलन आम्ही तीव्र करणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे सरकार, आपण पाहतो की उत्तर प्रदेशमध्ये सरकार कर्जमाफीची घोषणा करते, मग ती महाराष्ट्रात का नाही? निश्चित प्रकारे त्यांनी तो निर्णय हा महाराष्ट्राच्या बाबतीत घेतला पाहिजे। अवधूत तटकरे आपल्यासोबत आहेत। शिवसेना तुमच्याबरोबर आलेलं आहे, शिवसेनेने निर्णयाचा विरोध केलेला आहे आणि निलंबन मागे घ्यावं अशी शिवसेनेची मागणी आहे। खरं तर या मागणीच्यासाठी सुरुवातीला शिवसेनेच्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा होता आणि नक्कीच आमच्या 2 पक्षांप्रमाणे शिवसेनेला असं वाटतं की राज्यातला जो गोरगरीब शेतकरी आहे, जो कर्जामध्ये ओरपळला गेलेला आहे, वीज बिलं त्याचे भरमसाठ येतात, या सर्व गोष्टी लक्षात घेता त्यांना कर्जमाफी या ठिकाणी भेटली पाहिजे आणि त्या कर्जमाफीसाठी त्याने आमच्यासोबत गेले 2 आठवडे नक्कीच या ठिकाणी लढा दिला। काही त्यांचे वैयक्तिक कारणं असतील त्यामुळे त्या दिवशी ते काय खुले त्या ठिकाणी येऊ शकले नाही, पण तरीसुद्धा आमच्या सर्व सहकार्याने मगाशी सांगितल्याप्रमाणे, आता मामा बोलण्याप्रमाणे की हा लढा जेवढा तीव्र करता येईल तेवढा मी करू। त्याचबरोबर आम्हाला एकदा नाही 10 वेळा निलंबित केलं तर त्या निलंबनाची आमची सगळ्या आमदारांची तयारी आहे, पण आमची त्याबद्दल एकच अट असेल, आम्हाला 10 वेळा निलंबित करा, पण शेतकरी हा राज्यातला जो गोरगरीब शेतकरी आहे त्याला या कर्जापासून पूर्णपणे मुक्तता द्या। प्रत्येक वेळी आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी मांडत आलो। अधिवेशन चालू झाल्यापासून पहिल्यापासून कर्जमुक्तीची घोषणा आमची आहे आणि तो लढा आज पण चालू आहे। खरं तर सस्पेंड केल्याच्या नंतर जरी हा प्रश्न त्या ठिकाणी तयार झाला असला तरीसुद्धा आतमध्ये असणारे आमचे जे सदस्य असतील, बाहेर आम्ही या ठिकाणी सामान्य नागरिक म्हणून काम करणारा आमचा प्रत्येक माणूस खरं तर कर्जमुक्तीच्या घोषणेवर आज पण आहे आणि ते व्हायला पाहिजे। एका बाजूला उत्तर प्रदेशला वेगळी भूमिका, महाराष्ट्राला वेगळी भूमिका। आज तर भीषण दुष्काळाच्या नंतर आमचा शेतकरी पायावर उभा राहिला आहे। आजसुद्धा एवढा मोठं तुरीचं उत्पादन असेल, वेगवेगळे त्या ठिकाणी उत्पादन आमचा शेतकरी घेतो आहे, पण कुठल्याही प्रकारे आधारभूत किंमत त्याला मिळत नसल्यामुळं शेतकरी मोठ्या अडचणीत त्या ठिकाणी सापडला आहे आणि म्हणून ह्या सगळ्या अडचणीतून जर शेतकरी बाहेर काढायचं असेल तर कर्जमुक्ती झाली पाहिजे आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही। आणि म्हणून खरं तर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने, आमचे नेते असतील, आम्ही सर्वजण असो, वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी सरकारपर्यंत आमचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो आहे। कर्जमाफी व्हावी या दृष्टिकोनातून जे लढा या ठिकाणी सुरुवातीपासून अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही देतो आहे। विविध संसदीय मार्गाने या ठिकाणी पायरीवरती आंदोलन केले, सरकारमध्ये निवेदन दिले, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले, अर्थमंत्र्यांना निवेदन दिले, परंतु सरकार गांभीर्याने या दृष्टिकोनातून पाहत नाहीत। पर्यायाने ज्यावेळेस अर्थसंकल्प चालू होता, या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी कायदेशीररित्या या ठिकाणी आम्ही आमच्या घोषणा आणि त्या ठिकाणी मागण्या मान्य करण्याकरता अर्थसंकल्पाच्या या माननीय सुधीर मुनगंटीवार साहेब या ठिकाणी अर्थमंत्री मांडत असताना आम्ही त्या ठिकाणी कर्जमाफी झाली पाहिजे ही भूमिका मांडत होतो। परंतु जाणीवपूर्वक आपण सर्वांनी पाहिलं असेल का केवळ या ठिकाणी सरकारने मनातील जी काही पूर्वदूषित जो काही भावना आहे, या भावनेतून फक्त या 19 आमदारांना निलंबित केलं पाहिजे, जेणेकरून खऱ्या अर्थाने यांचा आवाज जर दाबला तर शेतकऱ्यांचा आवाज दाबला जाईल का काय, अशा पद्धतीचा कदाचित निर्णय या सरकारकडून घेतला गेला असेल। परंतु निश्चितपणाने आमचा सर्वसामान्य शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरण्याची भूमिका राहील आणि आज जे काही निलंबन केल्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमानही वाटतो का ज्या मातीतून आम्ही या ठिकाणी आलो, ज्या शेतकऱ्यांच्या कष्टाने जी काही शेतकरी कमवतात किंवा ज्या पद्धतीने कष्ट करून या ठिकाणी शेतकरी घाम गाळून शेतीमध्ये काम करतो, त्याला कुठेतरी कर्जमाफी भेटली पाहिजे। या दृष्टिकोनातून त्याच्याबद्दलच्या ज्या भूमिका आहेत, या भूमिका आम्ही या विधानभवनामध्ये मांडतोय। आता इथं जरी आमचं निलंबन झालं असेल तर बाहेर तर समाजात आमचं निलंबन करायला समाजाचं आणि आमचं
त्याला तर काही कोणाचे अधिकार नाहीत. आम्ही शांतता लोकशाही मार्गानं जर बाहेर आंदोलन सुरू केलं, कारण आत्ता मतदारसंघातून महाराष्ट्रातून अनेक ठिकाणून वेगवेगळ्या पक्षांचे, मग त्याच्यात भाजपाचे सुद्धा काही कार्यकर्त्यांचे काही शेतकऱ्यांचे फोन येत असतात का अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही तिथं कामकाज करता, तुम्हाला जरी निलंबित केलं असेल तर आम्ही सगळी जनता तुमच्या पाठीमागं आहोत. 19 आमदारांचं निलंबन झालं असलं आणि विधानसभेत आता त्यांना आवाज उठवता येणार नसला तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, कर्जमाफीच्या मुद्द्यावर ते रस्त्यावर आंदोलन करणार आहेत, तशी भूमिका या आमदारांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.